नमस्कार. उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. जसा उल्लेख या ठिकाणी केला, प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमाला आणि त्याच्या निमित्ताने या व्याख्यानमालेतल्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मंत्री झाल्यानंतर संभाजीनगरमध्ये मी पहिल्यांदा झालो आहे. तर म्हटलं पत्रकार मित्रांशी भेटूया, चर्चा करूया. तुम्हाला न भेटता गेलो तर बरं वाटणार नाही, म्हणून खरं तर आज आपण भेटतो आहोत. एक गोष्ट तुम्हाला करायची, तेवढा पुरता मी माझं निवेदन मांडतोय. त्यानंतर तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर स्वागत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत कला, लोककला, वाद्य, गीत, संगीत, अन्य अशा विविध विषयांसाठी काही ना काही योजना आम्ही वर्षभर चालवत असतो. काही लोक उत्सवही करत असतो. त्यामध्ये गरजू जे विद्यार्थी असतात, ज्यांच्याकडे कला आहे पण शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च हा बरेचदा काही लोकांना परवडत नसतो आणि मग ती कला जी महाराष्ट्राच्या कलेला, आपल्या लोककला कलेला वृद्धिंगत करते, अशा संगीतातील कला जोपासणाऱ्या किंवा शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या विभागाच्या अंतर्गत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना ऑलरेडी आहे, अस्तित्वात आहे. त्या योजनेत दरवर्षी आम्ही 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो आणि एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये महिना, याप्रमाणे 2 वर्षे शिष्यवृत्ती असते. म्हणजे जवळजवळ एका विद्यार्थ्याला 2 वर्षात 1,20,000 रुपये आपण शिष्यवृत्ती देऊन त्याच्या अडचणीला दूर करून, त्याला मदत करून शास्त्रीय संगीत शिकू पाहणाऱ्या किंवा वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो. याच धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक विभाग आज एक घोषणा करते की महाराष्ट्रातील लोककला आणि लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या, आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने ज्यांची गमावू नये अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे 24 विद्यार्थ्यांना लोककला आणि लोकवाद्य, काही शेवटी आपला महाराष्ट्र दराखोऱ्यामध्ये आहे, मायबोलीमध्ये आहे, लोककलेमध्ये, लोकसंवादामध्ये, लोकनाट्यामध्ये, लोकवाद्यामध्ये आहे आणि त्याला बळ देणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदाच अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला 24 विद्यार्थ्यांना लोककला आणि लोकवाद्यामध्ये प्रत्येकी 5,000 रुपये दर महिना अशा पद्धतीची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करतोय. मला वाटलं की मराठवाड्याची पावनभूमी आणि संभाजीनगरच्या या धर्तीतून राज्यभर या योजनेचा प्रसार व्हावा. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याची माहिती कळावी. त्या योजनेचा निकष काय असेल, फॉर्म कसे असतील, योजनेला नाव काय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये घोषित करू. आणि शिष्यवृत्ती योजना यावर्षीपासून लागू होईल. हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करतो आहोत. मला वाटलं त्याची माहिती आणि घोषणा इथून करावी. एवढा पुरताच माझा विषय आहे. बाकी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर, IT खातं आपल्याकडे आहे,
औरंगाबादमधल्या उद्योजकांनी IT साठी इथं जमीन मिळावी म्हणून ऑरेकसाठी आता एक बैठक घेतली होती सगळी, आणि आपली ITचे जे सचिव आलेले होते बोंडवे, त्यांनी पण सांगितलं होतं की 50 एकर जागा देण्याच्या संदर्भात प्रस्ताव आम्ही MIDC राज्य सरकारकडे देऊया. तर आपल्याकडनं काही ऑरेकसिटीसाठी जागा दिली जाईल IT उद्योगासाठी किंवा एखादा अँकर प्रोजेक्ट आणण्यासंदर्भात काही प्रयत्न केले जातील? संभाजीनगर मध्ये ऑरेंज सिटीच्या माध्यमातून जागा तर उपलब्ध करूच, पण लवकरच ड्रोन निर्मिती, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन हब या पद्धतीचा आज जो अति आवश्यक अत्याधुनिक अशा पद्धतीच्या आवश्यकतेचा प्रस्ताव सुद्धा इथे यावा, याबद्दलची कार्यवाही सुरू झाली आहे. थोडा वेळ थांबा, अधिकृत सगळी घोषणा, कोण, किती कंपन्या, काय, कारण ड्रोन पॉलिसी आता अंतिम स्वरूपात आहे. ड्रोन पॉलिसीचं काम माझ्या विभागातर्फेच होत आहे. त्याला अंतिम स्वरूप दिल्यावर ऑरेक सिटीमध्ये तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघींचा सहभाग आहे, आणि त्यामुळे इथल्या युवकाला, इंडस्ट्रीजला किंवा उद्यमशीलतेला चालना मिळेल असेच प्रस्ताव त्या ठिकाणी येतील. IT इन्व्हेस्टर्ससाठी मी काही सुचवतो IT गुंतवणूकदारांसाठी, कारण की इथे मोठा स्कोप आहे. सगळे इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत ते जागा इथं असताना सुद्धा पुणे आणि मुंबईला प्रिफर करतात, आणि माहिती तंत्रज्ञानासाठी मॅक्झिमम कॉलेजेस सुद्धा इथे आहेत. सगळ्या विभागांमध्ये, 6 विभागांमध्ये याबद्दलच्या युवकांना संधी मिळावी. जसं मराठवाडा विभागामध्ये सुद्धा संभाजीनगर एक महत्वाचं केंद्र आहे, आणि ते ड्रोनचा आपण विचार केला. तशाच पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ML या सगळ्या माध्यमातून उद्याची जी भाषा आहे त्या भाषेसंदर्भामध्ये उद्यमशीलता वाढावी, अशा स्वरूपाचे प्रस्ताव या भागात सुद्धा मराठवाड्यात आम्ही आणणार आहोत. IT कडून महापरीक्षा आणि सगळ्या परीक्षांचा सगळा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचं जे चालू होतं, त्या संस्था नेमणं, त्यांच्याकडून घेतलेला प्रस्ताव, परीक्षा, त्याचं एकत्रीकरण, त्याची फी, त्या फीसवरून गोंधळ निवडणुकीच्या आधी पण होता, नंतर पण होता. तुमचं पॉलिसी डिसिजन म्हणून काही त्याच्यामध्ये करणार आहात का? परीक्षा म्हणून पण IT कडून याची माहिती घ्या, कारण टाटाचं म्हणून त्याच्याचकडून मी माहिती घेऊन, MGC तुमचा मुद्दा महत्वाचा आहे, माहिती घेऊन याच्यावर तुम्हाला राज्य सरकारने IT बाबत जे विविध टास्क फोर्स नियुक्त केलेले होते, सायबरचं असेल, ITच्या संदर्भातलं असेल, त्याचे काही इम्प्लिमेंटेशन मराठवाड्यात होणार आहे? आता जसं तुम्ही म्हणाला, पहिल्यांदा या राज्यामध्ये आपण AI पॉलिसीसाठी टास्क फोर्स नेमला. सायबर सिक्युरिटी हा ऐरणीवर आलेला विषय आहे, आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा केवळ सायबर क्राईम पुरताच राहिलेला नाही, तर तो माझी आमदानी सुरक्षित राहण्यापासून कुठे फसवला जाऊ नये ते डेटा सिक्युरिटीपर्यंत, या सगळ्या विषयामध्ये आपण सायबर सिक्युरिटी टास्क फोर्सची निर्मिती केली. आणि आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा NSAच्या सायबर सिक्युरिटीचे हेड हे कुठल्या राज्याच्या धोरण बनवण्याच्या कामाच्या समितीचे सदस्य झालेले आहेत. GCC सेंटर्स, ग्रोथ सेंटर्स बनावेत यासाठी सुद्धा टास्क फोर्स आपण नेमला आहे. येत्या आठवड्यामध्येच त्या विषयातली पहिली बैठक ही त्या ठिकाणी मुंबईत होते आहे. आपण त्यांना 3 महिन्याचा वेळ दिलाय. 3 महिन्यात ते धोरण येईल. ते धोरण सर्वंकष, इन्क्लुसिव्ह, सर्वव्यापी राज्याला आवश्यक त्या गोष्टींसहित असेल. त्यामुळे धोरण येईपर्यंत आपण वाट बघूया. सर, डेटा अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पण तुलनेनं वीक आहे. बँकांचे कामकाज बऱ्यापैकी रखडतं. असे रिपोर्ट्स घेतल्यानंतर तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, त्या अनुषंगाने काही करणार? या क्षेत्रात काम करण्याच्या संध्या खूप आहेत. आज कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये तर
माहिती तंत्रज्ञानाच्या विविध असलेल्या प्लॅटफॉर्मची उपयोगिता ही करणं काळाची गरज झालेली आहे. कारण सायबर सिक्युरिटीचा जो मुद्दा मी मांडला तो काही नॅशनलाइज बँकांपुरताच आहे असं नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आज सरकार स्तरावर चर्चा चालू आहे. आज लगेच मी घोषित करावं अशी आत्ताची वेळ नाही.